नमस्कार, मी हर्षाली हितगुजी आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आज आपण हृदयविकारावर आयुर्वेदिक विना शस्त्रक्रिया उपचार याविषयी चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माधोबा खोपोली हॉस्पिटलच्या ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। नमस्कार प्रेक्षकांनो, भारतातील हृदय रुग्णांचा मृत्यूदर कमी करून त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागणार नाही याची काळजी घेणं हे माधोबागचं लक्ष्य आहे। माधोबाग गेली 20 वर्ष हृदय रुग्णांच्या निस्वार्थ सेवेत कार्यरत आहेत। आतापर्यंत डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, अतिलठ्ठपणा, ब्लॉकेजेस आणि हृदयविकारासारखे प्राणघातक आजार असलेल्या लाखो रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना जगण्याची नवी उमेद दिलेली आहे। त्यातीलच एका आनंदी रुग्णाचं मनोगत आपण सुरुवातीला ऐकूयात। माझं नाव सीताराम किसनराव कानी, राहणार पांगरखेडा, तालुका अंबड, जिल्हा जालना। मला थोडा छातीत त्रास व्हायला लागला। मग मी अंबडला दवाखान्यात आलो। अंबड दवाखान्यात आल्यानंतर मला ते डॉक्टरने सांगितलं होतं मला थोडं अटॅकचा प्रॉब्लेम दिसते, तर मग तुम्ही जालन्याला जा। जालन्याला आलो। जालन्याला मला एक दवाखान्यामध्ये मी तिथं चेकिंग केली। मला डॉक्टरने सांगितलं होतं तुमच्यावाले जवळपास 3 ब्लॉकेज आहे, 95% तुमचं बायपास करावं लागतं। तर मग मला त्याच्यानंतर मला माधोबागची माहिती भेटली। मग माहिती भेटली तर आमची एक पाहुणी पहिली येऊन गेली तिथं। त्याने आम्हाला सांगितलं बाबा तुम्हाला तिथे गेले तर ऑपरेशन कुठलं काही करायची गरज पडणार नाही, तुम्ही बिंदास बायपास करायची काही गरज पडणार नाही, काही नाही तुम्ही जा आणि तिथलं ट्रीटमेंट घ्या। मग आम्ही इथं आलो। तिथे नंतर इथलं ट्रीटमेंट घेतलं। ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही पहिल्याने 7 दिवस इथं राहिलो। 7 दिवसानंतर आता म्हणजे 5 वेळेस 7 तपासण्या झाल्या आमच्या पूर्ण। तर मला पहिल्याने असं साधं चालता बी येत नव्हतं, म्हणजे दम लागत होता। दम लागायचा मला असं चालायला सुद्धा येत नव्हतं। तर मला आता इथं आल्यापासून मी क्लिअर झालो आणि आज टकाटक आहे। मी आज शेतातला काम करतोय। मी माझ्या शेतात आऊत जनावरं ढोरं सगळं काही काम करतो। आज मला कुठलं काही प्रॉब्लेम राहिलं नाही, एवढं बोलतो। तर आत्ताच हे मनोगत आपण ऐकलं डॉक्टर। खरं तर हे ऐकून आपल्या प्रेक्षकांमध्ये ज्यांना याची भीती आहे ती नक्कीच दूर होईल। पण मला एक सांगा की आयुर्वेदिक पद्धतीने 80 ते 90% ब्लॉकेजेसवर उपचार होऊ शकतात, हे कुणाला खरं नाही वाटत। तर एक्झॅक्टली आता हे आपण जी शस्त्रक्रियाचा आत्ता जो व्हिडिओ आपण बघितला, तर हे जे काही ऑपरेशन टाळायला मदत झालेली आहे हे एक्झॅक्टली कसं झालेलं आहे? संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही आमची महत्त्वाची ट्रीटमेंट आहे। कॉपीराइटेड आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट आहे। ह्यानीच हे शक्य झालेलं आहे। आता माधोबाग हे जगातलं पहिलं आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र आहे आणि आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली आहे, जे पंचसूत्री सांगितलेले आहेत, आहार, विहार, औषध, पंचकर्म, स्ट्रेस मॅनेजमेंट, याच्यावर आपली ट्रीटमेंट होते। आणि आपली मेन ट्रीटमेंट जी आहे ती संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही 5 ते 6 दिवसाची निवासी चिकित्सा असते। यामध्ये आपण संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती, ह्यामुळे पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो। जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो। म्हणजे 7 दिवसांमध्ये नॅचरल वेनी जी बायपास आहे ती आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने होते आणि त्याच्यामध्ये आपण पेशंटला विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो। आता ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण 1 किंवा 2 पेशंटमध्ये झालेली नाही आहे, तर लाखो रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि त्यांना त्याचा फायदा पण मिळालेला आहे। पेशंट व्यवस्थित आनंदी जीवन जगतायत। हे फक्त आपले संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या चिकित्सेमुळे होतं आणि याचे जे रिसर्च पेपर आहेत किंवा 1 किंवा 2 पेशंटमध्ये हे झालेलं नाही, तर हे रिसर्च पेपर जे आहेत ते वर्ल्डचे मेन हार्ट जर्नल जे आहे आपलं लॅन्सेट, इंडियन हार्ट जर्नल, ब्रिटिश जर्नल ऑफ हार्ट, अशा विविध संस्थांमधून आपले रिसर्च पेपर पण सबमिट झालेले आहेत आणि त्याला ॲप्रिशिएशनसुद्धा मिळालेलं आहे। हे फक्त आणि फक्त आपले संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या चिकित्सेमुळे शक्य झालेलं आहे। ओके, पण डॉक्टर एकंदरीत त्यांच्या शरीरात असा कसा बदल झाला की त्यांना छातीत दुखणं असेल, दम लागणं असेल, ते सर्व बंद झालं?
हे होतं आपलं संपूर्ण हृदय शुद्धीकरण, जी पंचकर्माची ट्रीटमेंट आहे त्यामुळे. त्यामध्ये आपण जे पंचकर्म करतो त्याच्याने पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होतो आणि हे आपण जी इम्प्रूव्हमेंट आहे ना ती स्ट्रेस टेस्टवरून दाखवतो. म्हणून स्ट्रेस टेस्ट जी असते इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज. त्यामध्ये प्रत्येक मिनिटाचा ECG, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, हार्टला किती ब्लड सप्लाय होतं ते समजून येतं. आणि म्हणजे अँजिओग्राफीमध्ये आपल्याला ब्लॉकेजेस दिसले ते ब्लॉक करतात की नाही, सर्क्युलेशन काही हॅम्पर होते की नाही, हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं. म्हणून विविध टेस्ट म्हणजे स्ट्रेस टेस्ट म्हणा, GLS, 2D इको, पुन्हा तुमचं कार्डियक इम्पेडन्सोग्राफी, असे वेगवेगळ्या टेस्ट आपण पहिल्या दिवशी करतो आणि आपल्या पंचकर्माचे ट्रीटमेंटनंतर पुन्हा ह्या सगळ्या टेस्ट करून पेशंटला विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो. तसंच ह्या काकांमध्ये पण आपण ह्या सगळ्या टेस्ट केलेल्या होत्या. रोजच्या रोज आपण 6 मिनिट वॉक टेस्ट, स्ट्रेस टेस्ट, पुन्हा कार्डिओ फिजिओथेरपी अशा वेगवेगळ्या आपण टेस्ट करून घेतल्या आणि रोज त्यांचं इम्प्रूव्हमेंट आपण बघत होतो. 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, शुगर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि रोज पहिल्या दिवशी त्यांना 2ही मिनिट चालता येत नव्हतं, शेवटच्या दिवशी ते स्ट्रेस टेस्टवर 15 मिनिट चाललेले आहेत. हे होण्याचं कारण आपलं संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही ट्रीटमेंट आणि सोबत आपण जे काही इन्व्हेस्टिगेशन करतो की हा सूर्य, हा जयद्रथ आपण आपल्या सगळ्या टेस्टमधून दाखवून देतो. त्यामुळे पेशंटला पण इम्प्रूव्हमेंट मिळते आणि त्यांना सॅटिस्फॅक्शन होतं आणि त्यांची इम्प्रूव्हमेंट पण छान होऊन जाते. अगदीच डॉक्टर. तर प्रेक्षकांनो, माधवबागची खोपोली, कोंढाळी आणि विशाखापट्टणम येथील ही तिन्ही रुग्णालये जगातील पहिली अशी निवासी रुग्णालये आहेत जिथे हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांवर कुठल्याही सर्जरी शिवाय आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार केले जातात. इथे फक्त 7 दिवसांमध्ये हृदयाशी संबंधित समस्यांवर मात केली जाते. तुम्हालाही जर का फक्त 7 दिवसांमध्ये तुमच्या आजारावर मात करायची असेल तर आजच माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा. याकरिता तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 022489322323 या क्रमांकावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. आता हृदयासंबंधित आजारावर वेळीच ट्रीटमेंट घेऊन आनंदी जीवनाचा अनुभव घेत असलेल्या अजून एका व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूयात. मैं संगीता प्रकाश जैन, मैं जलगांव से आई हूँ. मैं एक्चुअली मेरे को वहाँ सबने डरा दिए थे कि आपका पंपिंग एकदम 20% हो गया है, तो मैं काफ़ी घबरा गई थी यहाँ आकर. और हमने शुरुआत करी कि क्या होगा क्या नहीं, पर जैसे ही फर्स्ट मुलाकात डॉक्टर से हुई तो डॉक्टर साहब ने हमको इतना रिलैक्स कर दिया कि मैं बता नहीं सकती हूँ. उन्होंने एकदम से मेरे को हिम्मत दे दी कि कुछ नहीं, 20% आपका पंपिंग है ना, काफ़ी बढ़ा देंगे हम आपका पंपिंग. जो भी मेरे को अगर दिक्कत आती है खाने में वगैरह, व्यवस्थित नाश्ता, एक तो डाइट कम होता है पर काफ़ी एनर्जेटिक होता है. दोपहर में भी जो लेक्चर रहते थे वो तो सुनने लायक रहते थे. और उसके बाद में पंचकर्म में जाऊँ तो भी इतना बढ़िया से पंचकर्म होता था कि कहीं मेरे को कोई बात की ये ना आई, शिकायत करने का मौका ही नहीं मिला. और जो भी मैंने कोई भी स्टाफ से जो भी रिक्वेस्ट करी होंगी वो पूरी तरह से फेथफुल हुई है. और लास्ट में जो डॉक्टर्स के वगैरह भी जो हमेशा ये रहती थी इन्वेस्टिगेशन, वो भी काफ़ी सराहनीय रही मेरे लिए. तो माधवबाग एक कम खाना, गम खाना और दम जाना, यह बात बहुत अच्छी तरह से सिखाता है. नमस्ते, जय जिने. तर आत्ताच ही प्रतिक्रिया आपण पाहिली. डॉक्टर, मला हे विचारायचं आहे की यांच्या हृदयाची पंपिंग वाढवण्यासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंटची नेमकी कशी मदत झाली? आता हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी होणे म्हणजे हृदयाची कार्यक्षमता कमी होणे. नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय 50 ते 60% काम करतं, त्यांचं ते 20% करत होतं. तर ह्या पेशंटमध्ये पायावर सूज येणे, जिने चढल्यानंतर दम लागणे, छातीमध्ये भारीपण वाटणे, थोडेही चालल्यानंतर हेवीनेस इन चेस्ट वाटणे, पुन्हा घबराट होणे, छातीत पाणी भरणे, पोटात पाणी भरणे, असे सगळे लक्षणे आपल्याला दिसत असतात. आता ह्यामध्ये जे आपण संपूर्ण हृदय शुद्धीकरण ट्रीटमेंट करतो त्याच्याने जास्ती असं रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून हृदयाची कार्यक्षमता वाढवली जाते. आता सपोज एका माणसाकडून आपण भरपूर काम करून घेतलं आणि त्याला त्याचा पगारच दिला नाही तर तो चांगलं काम करेल का? तर नक्कीच नाही करणार आहे. सेम ॲज इट इज हृदयाकडून आपण काम तर करून घेतोय पण त्याचा पगार, रक्त त्याला मिळत नव्हतं म्हणून त्याची ताकद कमी झालेली होती. तर त्याचा सर्क्युलेशन, त्याचा पगार आपण इथे रक्त पुरवठा वाढवला त्याच्यामुळे त्याची ताकद वाढते. आणि हाच रिसर्च पेपर आपला
आपला रिसर्च लॅन्सेट जो वर्ल्डचं मेन हार्ट जर्नल आहे त्याच्यामध्ये सबमिट झालेला आहे आणि त्याला ॲप्रिशिएशनसुद्धा मिळालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 2D इको GLS नावाची टेस्ट करून फर्स्ट डे लास्ट डे इम्प्रूव्हमेंट दाखवतो. आणि हे होतं आपलं डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल ह्या चेंजेसमुळे. त्यासाठी आपण इथे 6 दिवस तर ही सगळी ट्रीटमेंट करतो आणि घरी जाऊन पण हे करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण डाएट बॉक्स म्हणजे वेगवेगळे डाएट बॉक्स आपण तयार केलेले आहेत. रिव्हर्स डाएट बॉक्स, पुन्हा तुमचं प्रमेहासाठी प्रमेह डाएट बॉक्स, वेट लॉससाठी, ओबेसिटीच्यासाठी वेट लॉस डाएट बॉक्स, असे वेगवेगळे डाएट बॉक्स आपण तयार केलेले आहेत. आणि सोबत MIB पल्स ॲप नावाचं आपण ॲप तयार केलेलं आहे, जेणेकरून हे 6 दिवस तर झाले, पुढचे 3 महिने प्रॉपर पेशंटचं मॉनिटरिंग होण्यासाठी MIB पल्स ॲपमध्ये कस्टमाइज एक्झरसाइज सेशन येतात पेशंटला. त्यांनी काय एक्झरसाइज करायची, किती खायचं, किती संपवायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ठरवून देतो. आणि त्या सगळ्या प्रॉपर फॉलो केल्या की 90 दिवसामध्ये डिसीज रिव्हर्स होण्यासाठी मदत होते. म्हणजे ज्यांचे ब्लॉकेजेस रिव्हर्सल ट्रीटमेंटमध्ये ब्लॉकेजेस कमी होताना दिसत आहेत, शुगरच्या पेशंटमध्ये आपल्याला शुगर कमी होताना दिसते आणि हे जी हृदयाची ताकद कमी आहे ती आपल्याला इम्प्रूव्ह होताना दिसते. तर आपल्या जो रिसर्च पेपर झाला त्याच्यामध्ये +5नी ही हृदयाची ताकद वाढून येते. सारखं जे हॉस्पिटलायझेशन होण्याचे चान्सेस असतात ह्यामध्ये क्रोनिक हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये ते कमी होतात आणि पेशंट आनंदी जीवन जगू शकतात. आत्तासुद्धा माझ्याकडे 2006, 2008, 2009चे पण पेशंट फॉलोअपसाठी येतात ज्यांच्या हृदयाची कार्यक्षमता कमी आहे ती इम्प्रूव्ह होऊन ते असे छान प्रकारे त्यांचं जीवन जगता आहेत. हे फक्त आपले संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या पंचकर्म ट्रीटमेंटमुळे होते. ओके डॉक्टर, आणखी एक मला विचारावं असं वाटतं की ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा हृदयासंबंधित काही आजार असेल तर अशा रुग्णांची माधवबागमध्ये हॉस्पिटलमध्ये ते आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचं म्हणजेच सेफ्टीसाठी तुम्ही काय करता? आपल्याकडे म्हणजे हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल पेशंट येतात ज्यांना रिसेंट हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, हृदयाची ताकद कमी झालेली आहे, त्यांच्या हृदयाची 10% 15% अशी जी कॅपॅसिटी झालेली आहे, अशा रुग्णांमध्ये पण आपण ट्रीटमेंट करतो. त्याच्यासाठी अंडर स्ट्रिक्ट डॉक्टर ऑब्झर्वेशन ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामध्ये आमच्याकडे ICU आहे, डिफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर, त्याच्या उपर ॲम्ब्युलन्स, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पेशंटला जे गरजेचं आहे ट्रीटमेंट त्या सगळ्या नक्कीच मिळतात. अंडर स्ट्रिक्ट डॉक्टर ऑब्झर्वेशन ह्या सगळ्या गोष्टी होतात. 24 तास जवळजवळ 20 डॉक्टरांची टीम हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि त्यासोबत एक कार्डिओलॉजिस्ट पण रोज आपल्याकडे राऊंडला येतात. म्हणजे आम्ही ट्रीटमेंट आयुर्वेदिक करतो आणि रोज कार्डिओलॉजिस्ट येऊन त्यांचे सगळे चेकअप केले जातात. त्यांचे औषधं हळूहळू कमी केले जातात. जसं शुगर त्यांची 50 येते पेशंटची तर गोळी घ्यायची गरज नाही आहे, ब्लड प्रेशर 80/50 येते, गोळी घ्यायची गरज नाही. असे दाखवत आपण पेशंटची इम्प्रूव्हमेंट ही करून देतो आणि त्यांचे स्ट्रिक्ट डॉक्टर ऑब्झर्वेशन सगळ्या गोष्टी करतो. त्यामुळे कितीही क्रिटिकल पेशंट असेल तरी बाय हुक ऑर क्रूक त्यांना छान ठेवणं, त्यांना स्माईल घेऊन बाहेर जाणं, जे व्हीलचेअरवर पेशंट आलेले आहेत ते चालत जाणं, हेच आमचं माधवबागचं एम आहे 7 दिवसामध्ये. आणि ते आम्ही आटोकाट प्रयत्न करतो की पेशंट छान होण्यासाठी 7 दिवसामध्ये तो स्माईल करून घरी जाण्यासाठी आम्ही ते प्रयत्न करत असतो आणि ते पूर्ण पॉसिबल होतं फक्त आपल्या ह्या पंचकर्माच्या ट्रीटमेंटमुळे. ओके, तर प्रेक्षकांना खोपोली, कोंढाळी आणि विशाखापट्टणम येथे माधवबागची 3 निवासी रुग्णालये आहेत. ही रुग्णालये ॲडव्हान्स अशा तपासण्या, ICU, ॲम्ब्युलन्स व्हॅन, 13 वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव असलेले 20हून अधिक एक्सपर्ट डॉक्टरची टीम रुग्णसेवेसाठी सतत तत्पर आहे. तरी कोणतीही चिंता न करता माधवबागच्या खोपोली, कोंढाळी आणि विशाखापट्टणम हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार तुम्ही घेऊ शकता. हॉस्पिटलपर्यंत कसं पोहोचता येईल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्हाला फक्त मिस्ड कॉल द्यायचा आहे. डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी लवकरच तुमच्याशी संपर्क साधतील. आपल्याकडे अजून एका अशा आनंदी रुग्णाचं मनोगत आलेलं आहे ज्यांना एंजियोप्लास्टीसारखी शस्त्रक्रिया टाळण्यास मदत मिळालेली आहे. पाहूयात. मेरा नाम मोहम्मद नसीम इश्तियाक सैयद है. मैं मरोल से माधवबाग के लिए इलाज के लिए आया हूँ हार्ट के लिए. मेरे को हार्ट का प्रॉब्लम था तो डॉक्टर ने मेरे को एंजियोग्राफी करने को बोला. मैंने एंजियोग्राफी किया तो उसमें मेरे को 2 ब्लॉकेज निकला, एक 100% और एक 70%. तो फिर मैं एलोपैथिक में गया एंजियोप्लास्टिक करने के लिए. एंजियोप्लास्टिक करने के लिए गया तो वहाँ पे एंजियोप्लास्टिक मेरा हुआ नहीं. तो मेरे दोस्त ने मेरे को सजेशन दिया कि यार तू एक काम कर, तू माधवबाग जा, माधवबाग में हर चीज़ का इलाज है. पहले मैं चलता था तो मेरा पूरा सांस फूलता था, यहाँ से 500 मीटर जाता था तो मेरे को बैठना पड़ता था, पूरा पसीना छूटता था. लेकिन आज मैं 2-2.5 किलोमीटर फर्स्ट क्लास चल जाता हूँ और फर्स्ट क्लास. और यहाँ का जो ट्रीटमेंट है वो सबसे बेस्ट है.
और यहाँ का जो पंचकर्मा होता है, जैसे मालिश करने के बाद पूरे बदन को स्टीम दिया जाता है, उससे पूरा 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 जो रहता है वो बदन का सब चीज़ दूर हो जाता है और एकदम रिलीफ मिलता है। तो पहले जो मेरे को स्टेज पे जो जिन लोग ने पहले बुलाया मेरे को, अब मेरा पूरा चेकिंग की है, बाद में मेरे को स्टेज करके एक वो स्पीड का जो रोल होता है उसके ऊपर दौड़ा है। तो फर्स्ट टाइम मैं 15 मिनट दौड़ा तो थोड़ा मेरा चेस्ट में भर गया, लेकिन जब मैं ये 3-4 दिन के बाद फिर दौड़ा तो वो चेस्ट में मेरा भरना कम हो गया। अब मेरे को कुछ प्रॉब्लम नहीं है, यहाँ का इलाज बहुत बेहतरीन है। वज़न पहले मेरा था 76 kg, आज मेरा वज़न 68 किलो वज़न हो गया है। और यहाँ का जो डाइट बॉक्स है, खाने पीने का जो सिस्टम है वो परफेक्ट और एकदम बेस्ट है। यानी समझो कि आपको ओलोपैथिक में सुला के व्हील चेयर पर जो लेके जाते हैं संडास पेशाब करने के लिए, यहाँ पे सुबह 4:30 बजे उठा के हम लोग को मॉर्निंग वॉक कराते थे और आधा घंटा मॉर्निंग वॉक होने के बाद हम लोग को आराम मिलता था। तर आत्ताच ही प्रतिक्रिया आपण पाहिली डॉक्टर. खरं तर माधवबागमध्ये आपण बघतो की हृदयरुग्णांवर उपचार करताना माधवबागच्या हॉस्पिटलमध्ये दिनचर्येवर विशेष महत्त्व दिलं जातं. तर डिझीज रिव्हर्सलच्या प्रवासात ही दिनचर्या कशी फायदेशीर ठरते थोडक्यात सांगाल? आता महत्त्वाचं काय आहे की यांना प्लास्टी सांगितली होती, ती झालेली नव्हती. प्लास्टी, बायपास सर्जरी असलेले पेशंट रादर ज्यांची झालेली आहे, अशा विविध रुग्णांमध्ये आपली पंचकर्म चिकित्सा फायदेशीर ठरते. आणि हे होतं आपल्या दिनचर्येमुळे. म्हणजे दिवसाचं आचरण कसं असावं हे सगळं आपण इथं फॉलो करून घेतो. कारण हे ब्लॉकेजेस म्हणा, डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड असणं हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे होणारी ह्या जे डिसीजेस आहेत. तर हे डिसीज सॉल्व करण्यासाठी ही जीवनशैली चेंज करणं गरजेचं आहे. तर ती जीवनशैली कशी चेंज करायची हेच आपण ह्या 6 ते 7 दिवसाच्या निवासी चिकित्सेमध्ये शिकवून देतो, रॅदर करून घेतो. रॅदर पुढचे 3 महिने आपण हे कष्ट करायला सांगतो की त्याच्यामध्ये डाएट बॉक्स, MIB पल्स ॲप याच्यानुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून पेशंटला 90 दिवसामध्ये डिसीज रिव्हर्स करण्यासाठी मदत करतो. आणि असे लाखो रुग्ण डिसीजपासून मुक्त झालेले आहेत आणि ते कंटिन्युअस फॉलोअपला पण येत आहेत. आणि हे होण्याचं कारण त्यांची ही बदलती जीवनशैली जी आहे ती आपण चेंज केलेली आहे याच्यामुळे. त्याच्यामुळे दिनचर्या ही खूप इम्पॉर्टंट आहे. दिवसाचं आचरण ही सकाळी 4:30 ते रात्री 8:30 असा पूर्ण माधवबागचा दिवस असतो. त्यामध्ये पंचकर्म, डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज अशा गोष्टीतून आपण सगळी ट्रीटमेंट करून पेशंटला 7 दिवसात रिझल्ट दाखवून देतो. ओके. प्रेक्षकांनो, माधवबाग नेहमीच जीवनशैली आणि हृदयविकाराच्या रुग्णांच्या हितासाठी काही ना काही पुढाकार घेत असतं. आता माधवबागमध्ये माधवबाग स्वास्थ्य परिवाराची योजना चालवली जाते आणि त्याच बद्दल आता आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया एक्झॅक्टली त्यामागचा काय हेतू आहे. डॉक्टर, थोडक्यात. माधवबाग स्वास्थ्य परिवार ही आता आपली नवीन योजना आहे. हृदयरोग मुक्त भारत हे आमचं माधवबागचं एम आहे. आता आपण जर बघितलं तर भारत ही हृदयरोगाची राजधानी होत चाललेली आहे. तर कुठेतरी हे हृदयाचे जे डिसीजेस आहेत याचं कारण आहे लाईफस्टाईल आणि तुमचा ताणतणाव. तर ती जीवनशैली चेंज होण्यासाठी आपल्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर याच्यासाठी म्हणून आपण हा माधवबाग स्वास्थ्य परिवारचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये वर्षभरामध्ये तुमचं चेकअप म्हणजे असेसमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. की बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, बऱ्याच जणांना माहीत नाही की आपली शुगर आहे किंवा आपला हार्ट रेट किती असावा, ब्लड प्रेशर किती असावं किंवा वजन किती असावं. बऱ्याच जणांना आपण सांगितलं की तुमचं वजन जास्त आहे तर ते सांगतात नाही आम्ही खात्यापित्या घरचे आहोत, आम्हाला काही त्रास नाही आहे. पण हे वाढत चाललेलं वजन हे सगळ्यात महत्त्वाचं रिस्क फॅक्टर आहे हृदयासाठी. सेंट्रल ऑबेसिटी इज द रिस्क फॅक्टर फॉर हार्ट डिसीज इन इंडियन्स. म्हणून ह्या कारणास्तव आपण की वेळीच त्याचे असेसमेंट करणं गरजेचं आहे की आपण त्या असेसमेंटमध्ये ब्लड प्रेशर, हार्ट रेट, ECG, शुगर लेवल आणि त्यासोबत ब्लड इन्व्हेस्टिगेशन पण पेशंटचे करून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला असेसमेंट झाली की त्यानुसार पेशंटचं डॉक्टरांचं कन्सल्टेशन झालं, त्यानुसार त्यांचा त्रास नसेल तर ते लाईफस्टाईल काय चेंज करायचे आणि पंचकर्म काय करायचे हे जर आपण डिसाईड करून दिलं तर नक्कीच आपण भारत देश जो आहे तो हृदयरोग मुक्त करू शकतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ह्यासाठी आपण हा स्वास्थ्य परिवार ठरवलेला आहे. खरं तर डॉक्टर, वेळ संपलेली आहे, पण मधुमेह रुग्णांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास ते जर या योजनेचा भाग झाले तर काय फायदा होऊ शकतो अगदी थोडक्यात सांगा.
माधव सगळ्यात महत्त्वाचं की डायबिटीज इज द रिस्क फॅक्टर फॉर हार्ट डिसीज. तर डायबिटीजमध्ये वेळीच आपण त्याची उपाययोजना केली, त्यांची शुगर नियंत्रणात ठेवली तर नक्कीच आपण त्यांना डायबिटीज आणि हार्ट डिसीजपासून मुक्त करू शकतो. त्याच्यामुळे डायबिटिक पेशंटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे हे माधवबाग परिवार स्वास्थ्य परिवारमध्ये तुम्ही जॉईन होण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये तुमचे प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन होणार आहेत आणि त्याचा तुम्हाला फायदा हृदयरोग न होण्यासाठी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जणांनी ज्यांना हृदयाचा त्रास होऊ नये असं वाटत असेल, प्रिव्हेन्शन जर हार्ट डिसीजचं करायचं असेल तर नक्कीच माधवबाग स्वास्थ्य परिवारमध्ये जॉईन व्हा आणि तुमच्या हृदयरोग मुक्त भारत आमच्या अभियानामध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि आम्हाला मदत करा. अगदीच तुम्ही या ठिकाणी आला, इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षकांना जसं की आपल्याला माहितीच आहे, कोणताही आजार मुळापासून नष्ट करायचा असेल तर त्याच्या मूळ कारणाविषयी जाणून घेणं आणि त्यावर योग्य उपचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही आजाराबाबत सजग राहणं आणि त्याबद्दल जागरूक असणं खूप महत्त्वाचं आहे. संपूर्ण माहिती मिळाल्यावर आपण कोणताही रोग मुळापासून नष्ट करू शकतो. तुम्हालाही जर रोगमुक्त जीवन जगायचं असेल, आयुष्यभर निश्चिंत राहायचं असेल तर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्या आणि माधवबागच्या या स्वास्थ्य परिवारात सामील होऊन रोगमुक्त जीवन जगा. माधवबाग स्वास्थ्य परिवार या योजनेचे सदस्य कसं व्हावं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे. माधवबागचे प्रतिनिधी मदतीसाठी त्वरित तुमच्याशी संपर्क साधतील. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.